काही कमी वाटला माऊली तर लाईव्ह तुम्ही हँडल करा. तुझ्या पायरीशी आज चालुनी आलो स्वामी रंगीना स्वामी मय झालो स्वामी रंगीना स्वामी मय झालो स्वामी रंगीना स्वामी मय झालो दाटली या कंठाशी आर्तताही आजरा दाटली या कंठाशी आर्तताही आजरा स्वामी भेटीसाठी मला अडकला या श्वास बाकी सुंदर आहे. धन्यवाद. हार्मोनियम बघा हार्मोनियमचा फक्त आवाज मॉनिटरला द्या. आवाज फक्त मॉनिटरला पाहिजे. हा
थोडासा आवाज कमी झालाय बघा. हार्मोनियम कमी करा, थोडा आवाज पाहिजे. आवाज थोडा मगाशी होता तसाच ठेवा. हॅलो हॅलो हॅलो. गुलाब राजा गुलाब राजा गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतोय का क्षणभंगुर हे जीवन आपलं. वा बुवा तुम्ही भांडू नका. पंचळ पाटील कोपकर अनेक चिंतामणी. आहे गावच रत्न तोर झालं कोकण कला भूषण. नविल आम्हा परशुरामान कोकणच दर्शन. संगीताचे वादिश पाटील कमल सुतमान. अडतल चिंतामणी बुवा कोपकर भजनाची शान. नमस्कार, सुस्वागतम आणि धन्यवाद. आज या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे या कासर्डे उत्तर गावठणवाडी येथील जागृत देवस्थान श्री कवळदेव येथे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आणि त्या श्री सत्यनारायण महापूजेचं औचित्य साधून आज या ठिकाणी आमने सामने 2020 संगीत तिरंगी भजनाचा जंगी सामना आयोजित केलाय. बरोबरच या मंडळाला मी लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय आणि आम्हा 3 मुलांना या ठिकाणी डबल बारी करण्यासाठी आमंत्रित केलं. मी स्वतः बुवा कुमार सुशांत दिलीप जोई, गाव माझं कातवाना पुणेकेश्वर, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, पिनकोड 416612. आज या ठिकाणी मला पकवाज साथ करतायत माझे परमित्र या ठिकाणी तुषारजी शिंदे. त्याचप्रमाणे तबला साथ करतायत आमचे परमित्र या ठिकाणी ओंकार लपते आणि या ठिकाणी माझी कोरस मंडळी. प्रथमतः त्यांचं सुस्वर असं भजन झालं ते बुवा श्री सुजित परब, श्री कोटेश्वर प्रसादिक भजन मंडळ हरकोळ बुद्रुक कणकवली. या ठिकाणी बुवांना पकवाज साथ करतायत आमचे जीवा भावाचे परमित्र या ठिकाणी हर्षदजी राणे. त्याचप्रमाणे बुवांना तबला साथ करतायत हितेश गिळणकर आणि या ठिकाणी बुवांची कोरस मंडळी. त्यांना देखील लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. आता ज्यांचं सुस्वर असं भजन झालं तेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी बुवा श्री संजय पवार, श्री गावदेवी प्रासादिक भजन मंडळ डोंबिवली मुंबई. बुवांना या ठिकाणी पकवाज साथ करतायत आमचे परमित्र या ठिकाणी सुहासजी सुतार आणि त्यांना तबला साथ करतायत विनायक मोहिते आणि या ठिकाणी बुवांची कोरस मंडळी. त्यांना देखील सर्वांना धन्यवाद व्यक्त करतोय. या ठिकाणी कासर्डे नगरी म्हटल्यानंतर नामांकित भजनी बुवा या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमच्या गुरु समान असलेले या ठिकाणी श्री प्रकाशजी वारकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे श्री प्रकाश पाताडे बुवा, श्री संजय पाताडे बुवा, श्री मंगेश खाडिये बुवा, श्री नंदादीप वंजारे बुवा, त्याचप्रमाणे विजय पाताडे बुवा, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू या ठिकाणी बाबाजी कानडे बुवा. त्याचप्रमाणे आमचे जीवाभावाचे परमित्र या ठिकाणी सन्माननीय श्री उदय पारकर बुवा. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आमचे बुवा संतोष मेराशे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे श्री श्रीकांत शिरसाट बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांच्या चरणाशी नतमस्तक होतं. या ठिकाणी भजनी बुवांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. त्याचप्रमाणे
या ठिकाणी मला ज्या वारीसाठी संपर्क साधला ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या गावचे रत्नायक भजनी बुवा या ठिकाणी बुवा श्री राजू पाताडे त्यांना देखील धन्यवाद व्यक्त करतोय। इथे जमलेल्या माझ्या मायबाप भजनी श्रोत्यांचे आशीर्वाद घेतोय। छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून विद्येची देवता शारदे माते चरणी नतमस्तक होऊन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आई माळका देवी चरणी नतमस्तक होऊन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा अखंड जगताचा आराध्य दैवत त्या गणेशाला वंदन करून मला जन्म देऊन या जगात मला ताटमानेने वागायला शिकवलं माझे आई वडील त्यांच्या चरणी नतमस्तक होतोय। माझी गुरुमाऊली अभिषेक शिरसाट बुवा गुरुदास गुरुबुवा प्रमोदजी हरिहर बुवा त्यांच्या चरणी नतमस्तक होतोय। दशावतार कलाकार लोकराजा सुधीरजी कलिंगल त्यांना मानाचा मुद्रा करून पुनश्वरिता इथे जमलेल्या माझ्या मायबाप भजनी श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होतोय आणि या ठिकाणी संगीत तबलवारी वाजवायला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। हॅलो, अतिशय सुंदर या ठिकाणी भजनाची सुरुवात सुजित परब बुवा त्याचप्रमाणे संजय पवार बुवा यांनी केलेली आहे बुवा। धन्यवाद व्यक्त करतो तुम्हाला, तुमच्या चरणाशी नतमस्तक आहे बुवा। कारण सुरुवातीला बुवा साऊंड वरनं काय नाही बुवा, साऊंड घेऊन काय पाहिजे तुम्ही सुंदर प्रकारे बुवा सांगितलं की पंचरच नाही बुवा 100% बुवा। आज सुशांत वेळेला वाईट म्हणतात बुवा, आज तुम्ही माझ्या गुरु समान आहात बुवा। मी तुमका अपशब्द पण तुमचा आदर्श घेणार, तुमच्या चरणाशी नतमस्तक होऊन बुवा 100% कार्यक्रम करणार। पण आज काय काय बुवा टार्गेट करतात बुवा, युट्यूब आहे म्हणून साक्षी बुवा म्हणून सांगतो का तर तुम्ही आज सिनियर बुवा बुवा, बरोबर ना? म्हणजे सिनियर बुवांसोबत पण बुवा आम्ही कशा प्रकारे कार्यक्रम करू शकतो। गगनगिरी वडापावचे सेंटरचे मालक पप्पी पवार आणि रमेशजी पवार या माऊलींकडून भजनाच्या सुरुवातीला 101 रुपयांचं बक्षीस आले बुवा। सांगण्याचं तात्पर्य बुवा एवढंच आहे की तुम्ही जरी जोडीला असलात तरी त्यांना पण कळू दे की कुठल्या लेवलला बुवा भारी करतो। 100% बुवा चांगल्या प्रकारेच कार्यक्रम करणार, कारण सांगायचं तात्पर्य एवढंच या मायबाप भजनी श्रोत्यांनी बुवा आमचा स्वीकार केलाय, चांगल्या पद्धतीने बुवा आमचा स्वीकार केलाय। पण या मायबाप भजनी श्रोत्यांकडेच बुवा ताकद जाते, लाकडावर पण बुवा पाठी येणार नाही। जसो आमचा स्वीकार करतो तसे त्यांच्या हातात याचा स्वीकार करू तो की ह्याला लाकडा होतो। त्यामुळे आज पंचरत्नांचा बुवा भजनाच्या माध्यमातून बुवा मी बोलतो म्हणून आज मला टार्गेट केला जाता। या जोईला ह्या साधारण नाही बुवा 100% बुवा आदर्श मानतो, पण आज लय वाईट वाटला बुवा। वेळेला महत्व आहे ना बुवा। आज तुम्ही सिनियर बुवा बुवा, तुम्ही गण म्हणजे प्रार्थना भजन आणि नोटेशनला बुवा जर तुमच्यासारखे बुवा 55 एक 55 मिनिटं एक तास जर बुवा काढत असते ना बुवा, तू एक शब्द बोला नको होईल काय तो गंभीरा मी बघते काय तर तुमच्यासारखे भजनी बुवा जर एक तास बुवा वारकऱ्याच्या माध्यमापर्यंत घेत असतील तर आमच्यासारख्या नवोदित कलावंतांनी मायबाप भजनी श्रोते करायचा काय सांगा ना बुवा। असा विषय नाही बुवा 100% पण नाही, पण 60% तरी बुवा अभ्यास आहे आमच्याकडे, म्हणून आम्ही या क्षेत्रात बुवा उतरलो। नाही आता काय फॅशन झाली या गजरापर्यंत भजनीला बाबा खय कासारड्यात चाललंय प्रकाश पारकर बुवांच्या गावात काका बारी या तिरंगी जोडी कोण सुशांत जोईल बुवा, सुजित परब बुवा, संजय पवार बुवा, अशी बारी पण बुवा दुसरेच बुवा येणार गजरापर्यंत बारी पेटी टाकल्याने गाडीत की बारी अंगात चालले पुढचं एका तो राग विचारलास काय नसतं लागू। आज खरोखरच्या मंडळाला धन्यवाद व्यक्त करतो बुवा की आज भजन काय बुवा तुम्ही सांगितलात, दोघांनी पण सांगितलं, ह्या बुवानी तर सांगितलं नाही, नुसतं भजन म्हटलं म्हणून झाला नाही, नाही त्या घरात जाताना रामकृष्ण हरी तुमच्या भजनापेक्षा औषध झोप बरी पहिला भजन करते तुमच्यावरती पण येणार बुवा। भजनाच्या माध्यमातून आम्ही बोलतोच ना, पण हाच या
संख्या बघा ना बुवा, महिला वर्ग एका शब्दान पण आपण काय बोललो नाही, फक्त त्यांचे आभार मानलाव. पण या कलियुगात महिलांवरती काय अत्याचार होतात, बलात्कार होता, ही पण भूमिका मांडली पाहिजे ना बा भजनाच्या माध्यमातून. आधी भजन करतो काय चष्मेवाले, टेन्शन नाही घ्यायचं, त्यांच्यावर भांडण नको, ह्या काय चालला तर त्यांच्यावर, पण तू भारीच आहेस. अरे एखाद्या डॉक्टरात काय वाटतं, गावात खर्ची तरी साथ येऊन दे, माझ्याकडे पेशंट येऊन दे. एखाद्या वकिलाक वाटतं औषध नवरा बायकोचा भांडार होऊ दे, यांनी काय तर बरा सांगितलं ना आमच्या बुवाने, व्याख्या बायकोची. पाया नाही पडलाच तरी चालत नाही नवऱ्याच्या, असा माझा होता. पण त्या जाग्यावर येऊन होतो अशी शिक्षा द्यायची, कारण त्याला पण माहित बायकोशी वाकडा काय चुलीची लाकडा, गेलो उपाशी. एखाद्या डॉक्टराक वाटता साथ येऊन दे आणि माझ्याकडे पेशंट येऊ दे, एखाद्या वकिलाक वाटता नवरा बायकोचा भांडण होऊन दे आणि माझ्याकडे ती केस येऊन दे. पण माझं सावंडवालो असो दादा सलाम तुका, खायचं ना खायचं तरी गावात गवळ देवाची म्हणा, घरात कुणाचं तरी गृहप्रवेश म्हणा, सत्यनारायणाची पूजा असू दे आणि त्याच्या घरात माझं सावंड वाजू दे. असं या सावंडवाल्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण AR सावंड कासार्डे, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो या ठिकाणी भजनाला प्रथमतः सुरुवात करतोय. यमान कहते हैं इसको, यमान. तू खुळो नाही, तू शानो, म्हणता तुझ्या एवढा भांडवाचा, आज तुझ्या एवढ्या भजनात ना भांडणार, बुवांका मानणार आदर्श. कारण बुवाने सांगितल्याने जोईल बुवा जर कोण बोललो तर मी बाजूने, पण एकच इच्छा बुवा, आणि ती सोन्याची घातला पण निदान मे महिन्यापर्यंत चांदीचा तरी ब्रेसलेट माका द्यावा. तुका काय ना, तुका आम्ही तेच फक्त तुझ मागतो मी आता, मागतो आता, तुझ मागतो मी आता, मागतो आता, माझा द्यावी एकदंता, तुझ मागतो मी आता, मागतो आता, तुझ मागतो मी आता, मागतो आता, विघ्नविनाशक गुणिजन बालक, विघ्न विनाशक गुणिजन बालक, दुरित तिमिर हारक, सुखकारक तू दुःख विदारक, सुखकारक तू दुःख विदारक, तूच तुझ्या सारखा वक्रतुंड ब्रह्मांड नायका, वक्रतुंड ब्रह्मांड नायका, विनायका प्रभुराया मधुरा. कोणता बोलणार आहे नमो देवराया, नमो ज्ञान सिंधू.
नमो देवराया नमो ज्ञान सिंधू नमो दीननाथा नमो दीनबंधु नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला हार्मोनियम थोडीशी नमो माया बापा कृपा नृपा बाबा माया बापा कृपाळा नृपाळा कृपाळा नृपाळा ओम गणपतये नमः पक्वत थोडं कमी करणे तबल्याचा आवाज आहे धनालवा अतिशय भजनाला शोभेल अशी आपण सुरुवात केला लाख लाख धन्यवाद व्यक्त करते बुवा कारण बुवाने सुंदर बुवा मुद्दे तुम्ही मांडलं बुवाने सांगितलं भजन मंडळ हे भजन परत बुवा भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होऊन केलेली सेवा म्हणजे बोय आपले भजन आहे त्या गवळ देवाचं भजन आहे आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी पवार बुवाने सांगितलं रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखात आहे त्याला बुवा कुठली गोष्ट कमी नाही या क्षेत्रात सुंदर प्रकारे सांगितलात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असं हे परशुराम प्रभू परशुरामाच्या कृपा आशीर्वादानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादानं हे सुंदर असं नटलेली माझी कोकण भूमी
छायांकित बुवा दशावतार सुंदर प्रकारे त्या गेटवरती मनामनामध्ये मायबाप दशावतारी कलावंत त्यांच्या मनामनामध्ये बुवा अधिराज्य घडून गेलेलं एक आमचं कोकणातील सिंधुदुर्गातील रत्न म्हणजे लोकराजा सुधीरजी कलिंगन आपला पुन्हा होणे नाही बुवा, लक्षात घ्या बुवा. या कोकणात असंख्य कला आहेत ना बुवा, आवर्जून सांगतो बुवा प्रत्येक बारीला मी. या कोकणामध्ये असंख्य कला आहेत, नमन गण गवळण भारुड दशावतार शक्ती तुरा. पण कोकण कलाभूषण ही किमी या साध्य करून सिरपेचात मानाचा तुरा मिळवणारी एकमेव व्यक्ती मायबाप भजनी श्रोते म्हणजे माझ्या आरेगावचं रत्न कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा पुन्हा होणे नाही. माझं कोकण कसं आहे, एका गजराच्या माध्यमातून ज्यांनी सांगितलं, ज्यांनी दाखवलं, परशुराम सुतार बुवा हा पुन्हा होणे नाही. लंडन मध्ये जाऊन ज्यांनी हरिनामाचा झेंडा रोविला आणि पदवी काय घेतली, कमलसुत विलास पाटील बुवा पुन्हा होणे नाही. रागधारी बादशाह बतावण्याचे बादशाह माझे वामन भोकर बुवा पुन्हा होणे नाही. चिंतामणी बुवा पांचाळ, अर्जुन तावळे बुवा, घनश्याम सावंत बुवा, अनेक रत्न जयराम घाडेगावकर बुवा, अनेक रत्न बुवा हे आपल्या कोकणामध्ये जन्माला आली. सुंदर प्रकारे बुवा तुम्ही सांगितलात. अरे भजन भजन पूजन नामस्मरण कीर्तन बुवा काय नाही, सुंदर प्रकारे व्याख्या सांगितल्यात. आपल्या आई वडील त्यांच्या चरणाशी आपण नतमस्तक झालो पाहिजे, म्हणजे आपल्या सगळ्या पावन होताना 100% बुवा खरंय. पण बुवा आज तुम्ही सिनियर बुवा आहात बुवा, आपल्याला पण समजलं पाहिजे की आपण तिरंगी बारी आहे बुवा. 2020 ला चालून जातो ना बुवा, एखादा 15 ते 20 मिनिटं 25 मिनिटं बुवा एक्स्ट्रा चालून जातात. पण आज आयोजकांनी सुद्धा बुवा 45 मिनिटाची बुवा 35 मिनिटं तुम्ही केलात. त्याचं कारण काय असेल तर ते तुमका माहिती. एक तासाची बुवा प्रार्थना भजन आणि रूपाचा अभंग एक तासाचा जर बुवा आपण करत असेल तर आमच्यासारख्या बुवा परब बुवा सारख्या जोईल बुवांसारख्या नवोदित कलावंतांना बुवा करायचा काय, सांगायचं तात्पर्य बुवा एवढंच आहे. वास्तविकता आहे ना बुवा भजनातली. अरे नालायकांमध्ये बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा, नालायकांमध्ये बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा आमचं हरिनामात येऊन टाळ वाजवा. लोक मरेपर्यंत माऊली नावाने ओळख केली. आपल्या हरिभजनाची ताकद आहे बुवा. वास्तविकता आहे बुवा. अर्ध नग्न रील स्टार झाले, येते कपडे एवढासा शॉर्ट घालून रील स्टार. अरे बाप की उम्र निकल गई, बेटी की इज्जत बचाने में. बाप की उम्र निकल गई. बहिणीने तुमका सांगतोय तुमच्या माहितीसाठी, बाप की उम्र निकल गई, बेटी की इज्जत बचाने में और बेटी ने इज्जत गवा दी. इंस्टाग्राम में फॉलोअर्स बढ़ाने के लिए बुआ. वास्तविकता आहे ना, अर्धनग्न रील स्टार झालेत बुवा आणि आमच्यासारखं कलाकार रस्त्यावर येलो. त्याचं कारण काय, तोंड भजनाची बुवा. दुसऱ्या दिवशी आज कासारडे नगरी म्हटल्यानंतर हरिभजनाची बुवा पंढरी आहे. साक्षात बुवा 100% खरं सांगतो ना. उद्या चर्चा काय होणार बुवा की परब बुवानी, पवार बुवानी, जोईल बुवानी चांगल्या प्रकारे भजन केलं, रागधारी भजन केलं. आम्हाला नाही बुवा, तर आज भगवान लोकरे बुवा, त्यानंतर उदय राणे बुवा, गोपीनाथ बागवे बुवा, अभिषेक शिरसड बुवा, दुर्वास गुरु बुवा त्यांच्यापर्यंत कोही पोचपावती जाणार. आपला काय नाही. अरुण पाताडे आणि अशोक पाताडे या माऊलींकडून भजनाच्या सुरुवातीला 500 रुपयाने बक्षिसाला लागला. आभारमध्ये धन्यवाद बुवा. सांगायचं तात्पर्य एवढंच, आपल्या गुरुवार्यांपर्यंत पोचपावती गेली पाहिजे. आपला काय नाही. वेडा वाकडा धोंड्यामध्ये बुवा आपल्याला जे काही शिकवलं ते मायबाप भजनी श्रोत्यांपर्यंत आपण सादर केलं पाहिजे. नाव गाव काय नाही. अरे नाव गाव काय नाही, फक्त हरिनाम गाव. आणि हे हरिनाम गात वरती जावतो. परमेश्वर काय कमी पडवून जाणार नाही. फक्त बुवाने सांगितलं, मूल जन्म केला बारशात रामकृष्ण हरी, लग्नाच्या पूजेत रामकृष्ण हरी भजनाच्या माध्यमातून, बरोबर ना. आणि सरत्या शब्दात श्रीराम जय राम जय जय राम, म्हणजे रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. बुवा सुंदर प्रकारे बुवा आज काहीतरी बुवा माका शिकून भेटलं तुमच्याकडून. एक गोष्ट फक्त बुवा खटकली, तुझ्या काय तर पेटूनच उठलेत बघ बाबा. काय गरज नाही ना बुवा पंढरपूरला जाऊची. ह्याच पंढरपूर आज बघा ज्येष्ठ श्रेष्ठ आज भजनी कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. आज एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमताच बुवा बघतो ना आया बहिणी या ठिकाणी
उपस्थित आहेत हे मायबाप भजनी श्रोते नाही म्हटलं तरी 500-600 जण पब्लिक आहे एवढ्या भजनी बुवांच्या आपण भारी करतो म्हणजे हेच साक्षात आपलं पंढरपूर आहे बुवा आजच्या रात्री पुरतं बरोबर की नाही बरोबर बुवा काय काय बोलले तेवढा लक्षात घे साऊंडवाल्यांवरनं बोलले होते तुझं नाही बोललं तर तुझा मी खांडाप काढते लवकर तिसरी बारी माझ्याकडे लक्षात घे माझा काढ आता तू असं दे कारण बुवाने सांगितलं बुवा 2 बुवा साईडला गाववाले असत माऊली फक्त मुद्दे तेवढे फक्त फोडणार आणि भजनाला सुरुवात करणार माका काय वय वर्ण काय आपल्या कोणतं भांडण नाही भांडण करू बरोबर ना मेरे वर्ण बुवाने सांगितलं तुझे पर बुवाने सांगितलं 2 बाजूला गाववाले आहेत आणि मुंबईवाले एवढा लक्षात ठेव गाववाले होते 4 दिवस काजी राखो गेले होते गाववाले होत काजी राखो गेले होत केळडी हाकू गेली तुका आता केळडी काय दिसते रे वांडर किती असं दे बुवा आज सांगायचं तात्पर्य एवढंच की मायबाप भजनेस होता आज महिला वर्ग हौशीनू तुमच्यासाठी 1,500 भागात येतात आणि लाडके भाव मेला कर म्हणा आमका काय देता केवायसी केलाच ना सगळ्यांनी नाही तर मी करतो अरे भरपूर जणांची कातून गावात केले रे बाबा लाडकी बहीण गुगलला टाकून बघ डायरेक्ट येतात फक्त आधार कार्ड आणि त्याचा फक्त नंबर OTP बोलव बरोबर ना मग आज सांगायचं तात्पर्य मुलगी आज हे कलियुग आहे ना बुवा या कलियुगामध्ये 3.5 वर्षाच्या मुलीवरती बुवा बलात्कार झाला त्या दिवशी मालेगावची गोष्ट औषधू काय म्हटलं असेल मला सांगा ना आई वडिलांनी त्यांच्या आपण आई बापाचं सांगतो बुवा भजन असं करावं भजन तसं करावं 100% बुवा बोललं पाहिजे पण माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत ना चांगला संदेश आपण दिला पाहिजे 3.5 वर्षाची मुलगी आणि 16 वर्षाची बुवा नराधमन त्याच्या वडिलांशी बुवा त्याचा काहीतरी भांडण झाला म्हणून त्यांनी 3.5 वर्षाच्या मुलीवरती बुवा बलात्कार केला तिला त्या मुलीला देखील माहिती नव्हतं की माझी संस्कृती काय आहे माझं जग काय तरी पण त्या मुलाने त्याच्यावरती बलात्कार केला अरे सांगायचं तात्पर्य बुवा एवढंच की सुशिक्षित कोणाला म्हणावं ज्यांनी समाजामध्ये आपल्या आई वडिलांची मान खाली जाऊ दिली नाही आणि आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला कलंक जाऊ दिला नाही त्याला बुवा सुशिक्षित म्हणावं या मताचा पोरग आहे बुवा जास्त उशीर न घेता या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय आज सुंदर प्रकारे बुवानी त्रितालातून बुवा 8-16 बुवानी पवार बुवानी मात्रा वाजवली त्रितालातून 8-16 मात्रा पण आज मी लहान असेल म्हणून आज तुमच्यापेक्षा जरा तुमचे जिल्हा प्रमाण म्हणून आज काहीतरी हातभार जरा बोटा जरा 4 बोटा खाली ठेवतोय आज वादेली झाले म्हणजे काय या मगाशी बोलले ना वेळेला महत्व एक मुद्दा तो वारकऱ्याच्या माध्यमातून क्लिअर करा या ठिकाणी भाषणाला सुरुवात करतोय वाजव रे बुवानी सुंदर प्रकारे म्हटलं हे सुरांग चंद्रवा तू वाजव राजू पाताडे या माऊलींकडून 200 रुपयांचे बक्षीस आले 100% वारकरीच्या माध्यमातून घेऊन येते गजराच्या माध्यमातून प्रभाकर मुनगेकर माऊली यांचा आज हा वाढदिवस आहे त्यांना लाख शुभेच्छा देतोय त्यांना उदंड आयुष्य लाभू दे स्वयंभू कुणकेश्वर चरणी या गवदेवा चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो बघा तुम्ही माझ्या तेरायचे वडील नाही ना खाऊ केला आपले तर तुम्ही मला चांगला म्हणतात त्यांच्याकडे गेला भजन की झान झाली मी सुरुवात केली की बुवा भजन कर मग मी मिळायला नाही कारण मग काय घडायला लागले बघ माझ्या सांगतो टायमिंगचं महत्व तू एका तासाचं महत्व तुका माहिती आहे 1.5 झालो काय 1.5 झालो एक किती झाली बघ घडायला नका सांग हे भजन कसं असतं भजन बघ जाती म्हणतो सुतार बुवाची शाळा एक शब्द बोलणार नाही भजन कसं असतं त्याचा तू का सांगतोय भजन काय आता बघ चष्मेश देख कभी गम गम रे सगरी सगम रे हार्मोनियम शाप कमी केला तुमचा ना आवाज नाही घरे सागे
हे सुरानो चंद्रवा थोडी कमी करा जास्त देवाची द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण भरी मुक्तीचारी गालीला मुक्तीचारी गालीला सारील्या देवाची द्वारी उभा क्षण भरी Hare Jai Jai Ram, Rama Krishna.
धन्यवाद या ठिकाणी जास्त वेळ न घेता बुवा रूपाच्या अभंगाला सुरुवात करतो. बुवाने सांगितलं की सुशांत बुवा जास्त 1.5 तास झालो. बुवा मोजून नाही म्हटलं तरी अर्धा तास झालो असं. साक्षात 35 मिनिटं झाली. बुवानी बुवा 1 तास घेतला तेव्हा तू काय बोलले ना. आता किती बोलतोस तर माका बघूचा तुझ्यात किती हिंमत आली. हो ना सुजित परबचा आत तू असेल तर माका सुजित परब आज काय खातो बघूचा. चल ऐकलं काय बोलत नाही. फक्त भजनाच्या माध्यमातून बुवा फक्त 10 ते 15 मिनिटं फक्त रूपाच्या अभंगाला घेतो. ऐकलं साक्षात पंढरपूर काय आणि पंढरपूरला माझा वारकरी कसा जातो या रूपाच्या अभंगातून बुवा दाखवतो. ऐका हे ना परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु रूप रूप त्या पांडुरंगाचं बुवाने सांगितलं रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा आणि तो हा माधव बरवा. असले रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी.
बहुता सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुधा हसानी गुरु परमात्मा परेशु हरी कजनाधरी एक जनाधरी शरण एक जनाधरी शरण घरी माहेरची आठवण घरी माहेरची आठवण घरी माहेरची आठवण माझे यमन करूया तो कोणातलो भारी म्हणता या गाणं तुझे तुझ्यासाठी तू भारी म्हणता नांगुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज़ ही पहचाने नाम गुम जाएगा विश्वास विश्राम रे स्वामी मालार अरे गप्पा नी सारी धापा धमा पग रे सारी बहुता सुकृताची जोडी मानुनी विठ्ठली आवडी 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 हरी
हर हर महादेव धन्यवाद धन्यवाद धन्यवाद